मोस्ट वॉन्टेड आरोपी सोन्या धात्रक खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाची मोठी कामगिरी. नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना केली असून या पथकाने आज एक मोठी कारवाई केली आहे. पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मोठ्या वॉन्टेड आरोपी सुनील उर्फ सोन्या बाबूराव धात्रक वय 27 राहणार इरिगेशन कॉलनी मखमलाबाद नाशिक याच्या नाशिकमध्ये येण्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक 20 जून 2025 रोजी नाशिक रोड, पळसेगाव, शिंदेगाव व नायगाव रोड परिसरात सापळे रचण्यात आले. आरोपी सोन्या धात्रक या शिंदेगाव नायगाव रोड येथून संध्याकाळी 5:30 वाजता अटक करण्यात आली. सोन्या धात्रक हा म्हसरूळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1140/2025 अन्वये अनेक गंभीर कलमांखाली पाहिजे होता, जसे की भारतीय दंडविधान कलम 310, 1, 2, 311, 125(ब), 118(2), 352, 351(2), 351(3), 324(4), शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25, फौजदारी कायदा सुधारणा आधी कलम 7, त्याचप्रमाणे त्याच्यावर आधीपासून खालील गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हा रजिस्टर नंबर 149/2016, भारतीय दंडविधान कलम 336 म्हसरूळ पोलीस स्टेशन. गुन्हा रजिस्टर नंबर 161/217, भारतीय दंडविधान कलम 141 म्हसरूळ पोलीस स्टेशन. गुन्हा रजिस्टर नंबर 1135/2023, भारतीय दंडविधान कलम 307 34 सह आर्म ॲक्ट 4/25. गुन्हा रजिस्टर नंबर 1363/2016, आर्म ॲक्ट 4/25 पोलीस स्टेशन, पंचवटी पोलीस स्टेशन. गुन्हा रजिस्टर नंबर 1392/2018, भारतीय दंडविधान कलम 302/34 पंचवटी पोलीस स्टेशन. पुढील कारवाई. अटक केलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारवाईत सहभागी अधिकारी. ही यशस्वी कारवाई माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाहीत सहभागी अधिकारी व अंमलदार: वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नामदार रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव, मंगला जगताप, सविता कदम. ही कामगिरी नाशिक पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईचे उत्तम उदाहरण ठरली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.